तर नमस्कार एव्हरीवन, तर कशा आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सर्वजण मस्त असाल आणि फिट अँड फाईन असाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपला बिस्ट आलेला आहे आणि या बिस्टचा आपल्या लुक चेंज झालेला आहे. पहिलावाला 13 नंबर होता, तो काढला आहे आता व्हाईट कलरमध्ये होता, आता मॅट ब्लॅकमध्ये केलेला आहे. पुन्हा एकदा न्यू लुक काहीतरी चेंज देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याच्यानंतर गाईज गाडीचा लुक चेक करू शकता तुम्ही कशी वाटते. आणि एकदम म्हणजे ऑफरोडवाल्या रस्त्याला चालू आहे आणि गाडी चमकते. मोटोमॅक्सची इन्स्टा शाईन लावली आणि तिला एकदम चमकावून टाकले गाईज. तुम्ही पण गाईज स्पॉन्सरशिप नाही करत मोटोमॅक्सची, पण तुम्हाला सांगतो मोटोमॅक्सची इन्स्टा शाईन वापरून बघा, बेस्ट गाईज रिझल्ट येतो. आणि त्याच्यानंतर आता गाईज तुम्हाला गाडी तर दाखवली, आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे इतक्या दिवस गाईज व्लॉग का नव्हते. त्याच्या पाठचा गाईज रिझन माहिती आहे तुम्हाला? गाईज मी 10वीला आहे आणि माझे पेपर अगोदर चालू होते 30 तारखेला, 28 ते 30 तारखेपर्यंत पेपर चालू होते. आणि त्याच्यानंतर मग आता 1 तारखेपासून मी गाईज आजारी पडलो होतो. 1 तारखेपासून ते अजून आजारीच होतो. आता थोड्या दिवसातच बरा झालेलो आहे मी. आणि गाईज बरं झालं आहे ते जाऊ दे. आणि परत त्याच्यानंतर इतक्या दिवस ब्लॉग आलेत. एक ब्लॉग आला आहे तो म्हणजे गणपती बाप्पाचा, गाईज बघितला असाल तो. गाईज गणपती बाप्पाचा व्लॉग मी शूट केला होता. 1.5 दिवसाचे गणपती विसर्जन झाले ना, त्या दिवशी गाईज तो व्लॉग शूट केला होता मी. आणि तो अपलोड मी कधी केला गाईज बघितला असाल तुम्ही. तो हा व्लॉग मी अपलोड केलेला आहे काहीतरी 5 दिवसाचे गणपती विसर्जनच्या वेळेला व्लॉग अपलोड केला. म्हणजे तुम्ही समजू शकता मी कितक्या लेवलवरती आजारी होतो. तर गाईज मला ताप वगैरे जाम येत होता. आणि त्याच्यानंतर परत प्लस सर्दी आणि खोकला होता. खोकला जरा जास्तीच होता. खोकला दिवसभर नव्हता, रात्रीतच खोकला यायचा. आणि गाडी चेक करू शकता कशी वाटते गाडी आपली. आणि त्याच्यानंतर गाईज आपली गाडी चेक केलात. आता तुम्हाला गाडी एकदा बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. तर गाईज बॅक कॅमेऱ्याने गाडी बघू शकता तुम्ही कशी वाटते आपली. हा पूर्ण गाईज आहे ना हेडलाईट वायझरच्या खालची हेडलाईट आपली, हिला पूर्ण गाईज मॅट ब्लॅक केलेला आहे. आता माझा प्लॅन आहे इथं डोले काढायचा असा, पण बघू विचार करून मी काहीतरी करेन. आणि त्याच्यानंतर हे सगळं बघू शकता, पण हे सगळं गाईज घरीच केलं आहे मी. तुम्हाला वाटत नसेल पण गाईज 1.5 तास मेहनत केले तेव्हा तो परफेक्ट लागला आहे. त्यानंतर हे पण तुम्हाला माहितीच असेल घरीच केलं आहे मी. पण गाईज आज गाडी चमकते बघू शकता. गाईज बघा पाठीमागचा अलॉयमध्ये काठी आले, ती थोडीशी बाजूला करतो आणि हे चेक करू शकता गाईज. गाडी काय आपली कडक वाटते. आणि त्याच्यानंतर मेन मुद्द्याची गोष्ट म्हणजे ही गाडी गाईज हे बघा मीटर पण चेक करू शकता. आणि इथं मेन म्हणजे इथं मी माझ्या चॅनलचा चॅनल चालतो सॉरी आपल्या इंस्टाग्राम IDचा इथं नाव टाकलेलं आहे. तुम्ही पण माझ्या इंस्टाग्राम IDला जाऊन फॉलो करू शकता. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे एक फोटो लावलेला आहे, तर क्षत्रिय कुलावतांश तुम्हाला माहितीच असेल हे. आणि त्याच्यानंतर गाईज ही लाईट पण तुम्हाला माहितीच असेल आपली झापूक ही वाली. आणि त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे गाईज सिनेमॅटिक शॉट्स जर या गाडीचे तुम्ही एन्जॉय केलात नाही ना गाईज, तर काय केलात नाही. तर सर्वात पहिला सिनेमॅटिक शॉट्स तुम्ही आपल्या TVS वेगोचे बघून घ्या सर्वात पहिले. चला स्टार्ट करू. मैं ही करती गल्ला क्यों नहीं करता तू मैनू भुले ना कर दे, मैं ना भुला तेनू. बातें सारी मैं तुमसे ही करना चाहूं, तेरी नादानियों से मैं पिघल नहीं जाऊं. कोई सी राहें क्यों तुमसे ही मिलना चाहूं, हूँ मैं अंधेरों में तुझमें सवेरा पाऊं. तू ही सवेरा है क्यों अंधेरा, तू ही सवेरा. सुनिया रातां ते रातां दे विच तू, जद भी तेनू लब्भां ते मिल जे मैनू तू. सारे दिन दियां गल्लां बह के दस्सां मैं तेनू, तू मैनू भुले ना कदे, मैं ना भुला तेनू. बातें सारी मैं तुमसे ही करना चाहूं, तेरी नादानियों से मैं पिघल नहीं जाऊं. कोई सी राहें क्यों तुमसे ही मिलना चाहूं.
तर आय होप की गाईज तुम्ही सर्वांनी सिनेमॅटिक शॉट्स आपल्या TVS वेगोचे बघितले असाल. पण गाईज ह्या लोकेशनवरती आहेत ना गाईज मच्छर जाम चावतात, खूप म्हणजे खूप प्रमाणात मच्छर आहेत. माझ्या हातावरती वगैरे जाम चावल्यात. आणि त्याच्यानंतर गाईज बघू शकता गाडी आपली. आणि सिनेमॅटिक शॉट्स तुम्ही एन्जॉय केलातच असाल. आणि हा न्यू लोकेशन गाईज व्लॉग बनवायचा कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि त्याच्यानंतर सिनेमॅटिक शॉट्स पण कसे वाटले हेच सांगा नक्की. आणि मेन म्हणजे गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगू, ह्या गाडीची मेन खासियत म्हणजे मी आता तुम्हाला माहिती असेल एक आपला व्लॉगिंग सेटअपवरती अपग्रेड केलेलं आहे. व्लॉगिंग सेटअपवरती अपग्रेड करण्याच्या नंतरचे गाईज तुम्ही हेच चेक करू शकता, फायदे बघू शकता. तुम्हाला गाईज बरेचसे बघायला व्ह्यू वगैरे चेंज होतील, कारण आता सिनेमॅटिक शॉट्स वगैरे तुम्ही बघितला असाल. व्लॉगिंग सेटअप नवीनवरतीच केलेलं आहे. आणि गाईज व्हिडिओ ही जरा छोटीशीच होती, जास्ती पण मोठी नव्हती. पण ही गाईज व्हिडिओ आहे ना एकदम भारी आहे. या व्हिडिओच्या पाठी गाईज म्हणजे जाम मेहनत आहे. आणि त्यानंतर गाईज ही व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. आणि परत मेन म्हणजे आता नवरात्र पण येत आहेत, तर व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय. असेच मिळू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय. आणि हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा मला. बाय बाय.